वेलकम टू अनदर न्यू व्हिडिओ। आपल्याला हेल्दी आणि गोलू मोलू बेबी पाहिजे ना, त्यासाठी नाही का आपले डेली रुटीन व्यवस्थित राहणं खूप महत्त्वाचं असतं। तर आज मी तुमच्यासोबत माझे डेली रुटीन शेअर करणार आहे। सकाळी उठल्यानंतर मी दिवसभरामध्ये काय काय करते, कोणती एक्सरसाइज करते, काय नाश्ता करते, काय जेवणामध्ये काय घेते, कोणती प्रोटीन रिच डाएट घेते ना, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सर्वात पहिले तर नाही का मी सकाळी उठल्यानंतर सोन्याचं पाणी पिते। हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की सकाळी उठल्यानंतर मी सोन्याचं पाणी पिते। आता मी तुम्हाला परत सांगते सोन्याचं पाणी कसं बनवायचं। त्यासाठी काय करायचं, 24 कॅरेट सोन्याचं नाणं आहे ना, ते रात्रभर पाण्यात टाकून ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी थोडंसं बॉईल करायचं आणि ते थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण ते पाणी पिऊन टाकायचं। आता तुम्ही म्हणशाल की आम्ही सोन्याचं पाणी कशामध्ये ठेवायचं, तर तुम्ही जर पितळाचं पातेलं असेल ना, तुम्ही त्यात देखील ठेवू शकता आणि जर नसेलच ना, तुम्ही स्टीलच्या पातेल्यामध्ये ठेवलं तरी चालेल। पण नाही का सोन्याचं पाणी पिणं हे आपल्या प्रेग्नन्सीमध्ये खूप चांगलं असतं। त्याने नाही का आपल्या बाळाचा ब्रेन देखील डेव्हलप होतं। तर तुम्ही देखील तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये सोन्याचं पाणी पिजा। आयुर्वेदामध्ये देखील सांगितलेलं आहे की सोन्याचं पाणी पिणं प्रेग्नन्सीमध्ये खूप चांगलं आहे। तर नाही का सकाळी उठल्यानंतर कोमट एक ग्लास पाणी घ्यायचं सोन्याचं, त्यानंतर तुम्ही एक नारळ पाणी प्यायचं। आता नारळ पाणी सकाळीच पिल्यामुळे नाही का आपली बॉडी दिवसभर हायड्रेटेड राहते, तर आपल्याला वीकनेस वगैरे या गोष्टी अजिबात जाणवत नाही। तर फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये नाही का तुम्ही जास्त चहा वगैरे तर घेऊच नका। तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक नारळ पाणी घ्यायचं, त्यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी राहील। आणि जर तुम्हाला उलट्या वगैरे जास्त होत असेल ना, तर तुम्ही 12-1 दरम्यान जरी नारळाचं पाणी घेतलं ना तरी चालेल। त्यानंतर तुम्ही काय करायचं, भिजवलेले ड्रायफ्रुट्स खायचे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल भिजवलेले ड्रायफ्रुट्स मध्ये कोणते ड्रायफ्रुट्स खायचे। बदाम, काजू, अक्रोड, मनुके, अंजीर हे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहे ना, ते तुम्ही भिजू घालून खायचे। आता ते भिजू घालण्याची किती क्वांटिटी घ्यायची ना, हे देखील मी तुम्हाला सांगते। तुम्ही काय करायचं, 5 बदाम घ्यायचे, 5च काजू घ्यायचे, 2 अंजीर घ्यायचे, 2 किंवा 1 अंजीर घेतलं तरी चालेल। अक्रोडचं प्रमाण देखील तेवढंच ठेवायचं, 1 किंवा 2, आणि खजूरचं प्रमाण देखील तेवढंच ठेवायचं, 1 किंवा 2। आणि त्यानंतर तुम्ही मनुके 5 घेऊ शकता। मस्तपैकी याला रात्री भिजवायचं, तर सकाळी उठल्यानंतर हे खायचं। हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि आपल्या बाळासाठी देखील चांगलं आहे, कारण नाही का आपलं बाळ एकदम हेल्दी राहील। त्यानंतर नाही का तुम्ही हे ड्रायफ्रुट्स वगैरे खाणं झाल्यानंतर तुम्ही दूध देखील घेऊ शकता। आता दूध तुम्ही सकाळी देखील घेऊ शकता किंवा संध्याकाळी देखील घेऊ शकता। सकाळी घेतलेलं देखील बेस्ट आहे आणि संध्याकाळी घेतलेलं देखील बेस्ट आहे। पण मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये नाही का दूध हे संध्याकाळीच घेते, कारण की नाही का जेव्हा संध्याकाळी मस्तपैकी केसरचं दूध घेतलं का मला एकदम शांत झोप लागते। तुम्ही देखील तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये संध्याकाळच्या वेळेला दूध घेऊ शकता। मी फक्त सकाळी कोमट पाणी, नारळ पाणी आणि भिजवलेले ड्रायफ्रुट्स घेते, तुम्ही देखील ते घ्या। आणि त्यानंतर नाही का 9 ते 10च्या दरम्यान नाही का एकदम असा प्रोटीन रिच नाश्ता करायचा। आता नाश्त्यामध्ये काय काय करायचं, तुम्ही पोहे घेऊ शकता, रव्याचे आप्पे घेऊ शकता, त्याचबरोबर तुम्ही पराठे देखील घेऊ शकता। मेथीचा पराठा, पालक पराठा, गोबीचा पराठा किंवा तुम्ही लौकीचा पराठा देखील घेऊ शकता। हे जे पराठे आहे ना, त्याच्यामध्ये एकदम प्रोटीन, कॅल्शियम आणि आयरन असतं, ते आपल्या बाळासाठी आणि आपल्यासाठी खूप चांगलं असतं। तर ते तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये घेऊ शकता। कोणाकोणाला दूध प्यायला अजिबात आवडत नाही, पण आपल्याला आता प्रेग्नन्सी म्हटल्यावर आपल्याला बाळ हेल्दी पाहिजे, त्यासाठी आपल्याला कॅल्शियम, आयरन, प्रोटीन हे सगळं काही पाहिजे असतं। त्यासाठी जर तुम्हाला अजिबातच दूध सहन नसेल होत, खूप जास्त उलट्या वगैरे होत असेल ना, तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, पनीर, दही या ज्या गोष्टी ना तुम्ही त्या जास्त खायच्या, त्यामुळे नाही का तुम्हाला कॅल्शियम वगैरे देखील भेटेल आणि प्रोटीन वगैरे देखील भेटेल। तो हे झाल्यानंतर तुम्ही 9 ते 10च्या दरम्यान तुम्ही हा नाश्ता करायचा। पालक पराठे, गोबीचे पराठे, मेथीचा पराठा, परत पनीर पराठा आणि अजून तुम्ही ओट्स घेऊ शकता, त्याचबरोबर मखाने देखील घेऊ शकता। मी रोस्टेड मखाने सगळ्यात बेस्ट असतात, किंवा तुम्ही गुळ शेंगदाणे देखील घेऊ शकता। गुळ शेंगदाण्याचे लाडू खाणं खूप चांगलं असतात, त्याच्यामध्ये कॅल्शियम प्लस आयरन असतं, प्रोटीन असतं, त्यामुळे आपलं रक्त देखील वाढतं। त्यासाठी नाही का तुम्ही ते देखील ऍड करा तुमच्या डाएट मध्ये। तर तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये हे करायचं आणि त्यानंतर तुम्ही 12च्या 1च्या दरम्यान नाही का फ्रुट्स खायचे। आता पचन खायचं, डाळिंब खायचं, त्याचबरोबर तुम्ही केळी देखील खायची। केळी खाल्ल्याने नाही का बाळाचं वेट गेन होत असतं आणि आपल्याला नाही का त्यामुळे चिडचिड वगैरे देखील होत नाही, नोजिया देखील कंट्रोल राहतात। तर त्यासाठी नाही का तुम्ही केळी खाऊ शकता, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही खाऊ शकता। मी तर माझ्या प्रेग्नन्सीच्या सगळ्या ट्रिमिस्टर मध्ये केळी खाल्लेली आहे, तर मला काही इश्यू झालेला नाही। पण तुम्ही नाही का एक वेळेस तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्ही केळी खाऊ शकता। जेवणामध्ये जास्त प्रमाणामध्ये डाळींचा समावेश करायचा, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, मसुरीची डाळ, ह्या ज्या डाळी असतात ना, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि आयरन असतं, ते आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं। तर नाही का तुम्ही जास्त प्रमाणामध्ये या डाळी खायच्या, वरण भात खायचा, किंवा तुम्ही पालकची भाजी विथ मुगाची डाळ हे जे असतं ना, हे पदार्थ तुम्ही तुमच्या डाएट मध्ये ऍड करा। त्यानंतर नाही का तुम्ही जेवणामध्ये नाही का एक टोमॅटो, त्याचबरोबर काकडी हे जे सॅलड आहे ना, ते कंपल्सरी ठेवायचं आणि बीट देखील खायचं। त्याच्यामुळे नाही का रक्त वाढण्यामध्ये खूप जास्त मदत होते। दुपारच्या वेळेला तुम्ही थोडासा आराम करायचा, आराम झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला काय करायचं, स्नॅक्स म्हणून असं नाश्ता करायचा, पण तो देखील आपल्याला हेल्दी आणि प्रोटीन रिच असला पाहिजे। त्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता माहितीये का, जे आपले फुटाणे
असतात का ते देखील घेऊ शकतात, रोस्टेड मखाने घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही अजून जे फ्रुट्स वगैरे ना ते देखील तुम्ही खाऊ शकतात. आणि तुम्ही जास्त बाहेरचं खाणं देखील अवॉइड करा. पाणीपुरी झाले, सँडविच झाले, त्याच्यामुळे नाही का जास्त प्रमाणामध्ये फूड पॉइझनिंग होण्याचे चान्सेस असतात. तर तुम्ही या गोष्टींना पूर्णपैकी अवॉइड करा. तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये नाही का खिचडी, पनीरची भाजी किंवा मेथीची भाजी, पालकाची भाजी या ज्या भाज्या ना त्या तुम्ही ऍड करायच्या, किंवा डाळ भात असतो ना ते तुम्ही ऍड करायचं. त्यामुळे काय होतं, ते पचायला हलकं असतं. मी देखील माझ्या प्रेग्नन्सीमध्ये प्रोटीन पावडर आणि केसर एकत्र करून संध्याकाळच्या वेळेला 1 ग्लास दूध पिते. तर अशी माझी पूर्ण मॉर्निंग रुटीन आहे. अजून तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा, ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. जर तुम्हाला अशा नवीन प्रेग्नन्सीचे व्हिडिओ आणि टिप्स पाहिजे असेल ना तर तुम्ही माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला हेल्दी आणि गोलू मोलू जर बेबी पाहिजे असेल ना तर ही रुटीन ना तुम्ही नक्की फॉलो करा. कारण की आपली जर प्रोटीन रिच डाएट असली ना तर आपलं बेबी देखील हेल्दी राहतं आणि आपण देखील हेल्दी राहतो. आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये अजिबात काहीच आजारी वगैरे पडत नाही. तर त्यासाठी ना तुम्ही तुमची काळजी घ्या. तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.